लंडनहून हैदराबादला जाणाऱ्या ब्रिटिश एअरवेजचं विमान अखेरीस उडायला तयार झालेलं आहे आणि नागपूरमध्ये हे विमान डायव्हर्ट करण्यात आलं होतं आणि नागपूरमध्ये हे विमान डायव्हर्ट करण्यात आल्यानंतर आता जवळपास 27 तासानंतर हे विमान उडण्यासाठी सज्ज आहे। 5:30 वाजता मंगळवारी हे पहाटे हे विमान जे आहे जे ब्रिटिश एअरवेजचं हे विमान हैदराबादकडे निघालं होतं लंडनहून, पण हैदराबाद विमानतळावरती मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्यामुळे हे विमान नागपूर विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आलं। नागपूर विमानतळावरती हे विमान लँड झाल्यानंतर या ठिकाणी GPS मध्ये या विमानाला अडचण आली, त्यामुळे GPS सेट करण्यासाठी लंडन वरून काही मदत मागण्यात आली आणि ब्रिटिश एअरवेजनं भारतामध्ये जे ब्रिटिश एअरवेजचे इंजिनियर्स आहे त्यांना नागपुरात पाठवलं। त्यानंतर हे विमान आता सज्ज आहे हैदराबादकडे उड्डाण करण्यासाठी। दरम्यानच्या काळात 27 तास हे जे विमानातले प्रवासी 169 प्रवासी होते त्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली आणि त्यांची नागपूरच्या विविध हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली। काही प्रवासी हे कारनी त्यांना हैदराबादला पाठवण्यात आलं, काहींनी स्वतः व्यवस्था केली। त्यामुळे GPS मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे 27 तास या प्रवाशांना ताटकळत राहावं लागलं। आता शेवटी हे विमान जे आहे हे 787 बोईंग ब्रिटिश एअरवेजचं हे आता उडण्यासाठी सज्ज आहे। त्यामुळे नागपूर विमानतळावरून हे विमान आता यातला GPS जे सेट करायचं होतं ते सेट करण्यात आलेलं आहे आणि आता हे विमान काही वेळात हैदराबादकडे उड्डाण करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।